नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत गौरी गणपतीसाठी विशेष असा नैवेद्य, तो म्हणजे संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आपण आज करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना तर प्रत्येक गृहिणीला खूप सारं टेन्शन असतं, ते म्हणजे खूप सारा पसारा होतो. म्हणून आता टेन्शन घ्यायचं नाही, कमीत कमी पसारा कसा होईल आणि स्टेप बाय स्टेप आपण पुरणपोळीचा स्वयंपाक हा अर्धा ते पाऊण तासामध्ये कसा बनवायचा तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अचूक प्रमाणात आपण हा स्वयंपाक केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा. बघा आपली थाळी रेडी आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट होण्यासाठी आपण कुकरच्या डब्यांमध्ये डाळ आणि भात लावून घेणार आहोत. बघा, चला तर आपण आता ही 1 वाटी आपण चणा डाळ घेतलेली आहे. ह्या वाटीचं मेजरमेंट आहे. ही 1 वाटी आपण चणा डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण भातासाठी आता तांदूळ लावून घेऊया दुसऱ्या डब्याला. बघा, एका डब्यामध्ये तांदूळ, एका डब्यामध्ये डाळ आपण आता कुकरला लावून घ्यायचं आहे. डाळ ही 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. बघा, आपण आता तांदूळ ही स्वच्छ भातासाठी धुवून घेऊया. तीन ते 4 वेळा आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला कटाची आमटी करायची आहे, तर मग आपण त्याच्यामध्ये त्या हिशोबाने पाणी घालायचं. 1.5 ते 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आता आपण भातामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. बघा, ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आता हळद घातलेली आहे. थोडं तेल घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालूया. डाळ ह्यामुळे ना ओतू जात नाही आणि लवकर शिजते, त्यामुळे ही स्टेप नक्की करा. आता आपण कुकरला डाळ आणि भात लावून घेणार आहोत. बघा, आपण 1 वाटी जर ह्या वाटीने आपण चणा डाळ घेतली होती, तर सेम ह्या वाटीने आपण 1.5 वाटी लोकवन गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चला, आता हे पीठ कसं भिजायचं ती पण तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा. अर्धा चमचा आपण हळद घेतली, अर्धा चमचा आपण मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा आपण साखर घेणार आहोत. आता त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते त्या पाण्यामध्ये छान असं विरघळून घ्यायचं. साखर, मीठ छान असं त्याच्यामध्ये विरघळून घेऊया. बघा, ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. हे लोकवन गहू आहेत. लोकवन गहू हे पुरणपोळीसाठी वापरलं जातं. तर आपण 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत, लोकवन गव्हाचं. बघा, आपल्या इकडे कुकरच्या शिट्या पण होत आहेत. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. ही स्टेप महत्त्वाची का सांगितलं तुम्हाला, तर त्याच्यामुळे काय होतं, पुरणपोळी ही दुसऱ्या दिवशी जरी राहिली तरी ती खूप सॉफ्ट असते. म्हणून आपण हळद किंवा मीठ आणि जे आपण साखर घालून जे केलं, पाण्यामध्ये आपण विरघळून घेतली, ती स्टेप खूप महत्त्वाची आहे यामध्ये, पीठ भिजतानाच्या आधीची. आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता कणिक छान असं पुरणपोळीचं मऊसूद असं भिजून घ्यायचं. बघा, अशा हाताचे मुठीने त्या पुरणपोळी हे छान असं पीठ कणिक मळून घ्यायचं. ह्यामुळे पुरणपोळी छान अशी फुगतात. त्याच्यामुळे हाताच्या मुठीने ते पुरणपोळीचं पीठ दाबून घ्यायचं छान आणि सैलसरच आपल्याला हे कणिक भिजायचं आहे. त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं. कोणताही वापरलेला रुमाल घ्यायचा नाही. नवीन कोरा रुमाल आपण कॉटनचा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आधी आणि नंतर तो मग ह्या पिठावरती झाकून त्याच्यावरती पाणी शिंपडायचं. झाकण ठेवून ते झाकून ठेवून द्यायचं. 2.5 ते 3 तास तरी हे झाकून आपण ठेवून द्यायचं आहे. आता आपण पुरणाची तयारी करणार आहोत. तर आपण गूळ छान आता चिरून घेऊया.
बघा 1 वाटी आपण गूळ घेणार आहोत. 1 वाटी जर आपण डाळ घेतलं तर 1 वाटी गूळ घ्यायचं, सम प्रमाणात घ्यायचं. आता आपली डाळ छान शिजलेली आहे. आता ती आपण गाळून घेऊया, म्हणजे कटाची आमटीचं जे पाणी आहे ते आपलं बाजूला होईल आणि डाळ बाजूला होईल. बघा हे आपलं कटाच्या आमटीचं पाणी आहे. आता डाळ आपण आहे ती चाळणीवरती, आता आपण अशी डाळ गरम असेल म्हणून आपण आता ते वाटीने हे करून घ्यायचं, पूर्ण चाळणीने ती छान गाळून घ्यायची. बघा आता कढईमध्ये आपण ते 1 वाटी आपण त्यामध्ये आता आपण गूळ घातलेला आहे. बघा गूळ पूर्ण आपला त्याच्यामध्ये मेल्ट झाला आहे. छान असं पूर्ण आपलं बघा पातळ झालेलं आहे. मी मिक्सरला डाळ वाटत नाही, त्या शक्यतो त्या पुरणाची जी चाळणी असते त्याच्यानेच डाळ आपण वाटून घेतलेली आहे. बघा आपलं पुरण रेडी आहे. आता ही कटाच्या आमटीची तयारी आहे. तर आपण बाजरीचं पीठ घेणार आहे 2 चमचे हे, आणि 1 चमचा आपण बेसन पीठ घेणार आहोत. ते छान असं खरपूस आणि असं खमंग भाजून घ्यायचं. यामुळे आहे ना असं छान घट्ट अशी तुमची कटाची आमटी येते. आणि बाजरी जे आहे, बाजरीचं पीठ हे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप पौष्टिक पण असतं. बघा अशा प्रकारे आपण ते भाजून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण थोडं जास्तीचं तेल घालायचं. आपल्याला कटाची आमटी करायची आहे तर त्याच्यावरती कट येण्यासाठी आपल्याला थोडं जास्तीचं तेल घालायचं. बघा आपलं पाणी पण रेडी आहे कटाच्या आमटीचं. तेल छान तापलं ना, त्यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालायची, ती छान तडतडू द्यायची. अर्धा चमचा आपण जिरे घालणार आहोत. ही खमंग फोडणी झाली पाहिजे. त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. हे वाटण आहे, कांदा, खोबरं आणि लसूण आणि आलं असं वाटण आहे फक्त हे. ते छान असं तेल रिलीज होईपर्यंत ते वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपण भाजलेलं जे पीठ आहे ते आपण त्यामध्ये घालायचं आहे. 2 चमचे बाजरीचं पीठ आहे आणि 1 चमचा आपलं बेसन पीठ आहे. ते आपण आधी भाजून घेतलं होतं तव्यावरती, मग ते त्यामध्ये घातलं. बघा आता ते छान भाजून झाले. आता 1 चमचा आपण तिखट घालणार आहोत. आता आपण हळद घातलेली आहे म्हणून पावच चमचा हळद घालायची. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा आहे आणि किचन किंग मसाला आपण 1 चमचा घालणार आहोत. आता हे मसाले पण जे आहेत ना, ते तेलामध्ये त्या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे. बघा थोडं तेल छान असं रिलीज झालेलं आहे त्यामधून पण. बघा नंतर आपण हे डाळीचं जे पाणी आहे ते त्यामध्ये घालणार आहोत. आपली कटाची आमटी छान अशी उकळी आणायची. कटाची आमटी रेडी आहे. चला आता आपण भजीची तयारी करणार आहोत. ही भजी पण तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. झटपट होते आणि खूप सुंदर चविष्ट अशी भजी होते. क्रिस्पी होते. आणि एक कांदा घेतला, 2 मोठ्या मिरच्या घेतल्या आपण. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. त्यामध्ये आपण धने पावडर घालणार आहोत. अर्धा चमचा धने पावडर घालूया. चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालूया आणि ते छान आता हाताने त्याला मीठ लावून घेऊया. बघा अशा प्रकारे अर्ध्या तासासाठी तरी ॲटलिस्ट हे आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आपलं कणिक बघा रेडी आहे. बघा इतकं सैलसर ते कणिक
भिजलेलं आहे। यामध्ये आपण मैदा ॲड केलेला नाही आहे, हे फक्त लोकवन गव्हाच्याच पुरणपोळ्या आहेत, मैदा घालायचा नाही। खूप सुंदर होतात, फक्त गव्हाच्या पिठाच्या जरी आपण पुरणपोळ्या केल्या, पण ते लोकवन गहू पाहिजेत, त्याचं पीठ पाहिजे। खूप सुंदर पुरणपोळ्या होतात, अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होतात। बघा इतकं सैलसर ते पीठ आहे। आता ही पण स्टेप ह्या पिठासाठी खूप महत्त्वाची आहे, ते तुम्ही बघा। थोडंसं हातावरती तेल घ्यायचं आणि ह्या फक्त लोकवन गव्हाच्याच पुरणपोळ्या आहेत, म्हणजे गव्हाचंच पीठ आहे हे फक्त, यामध्ये आपण मैदा घातलेला नाही आहे। आता आपण तेलाने बघा ते छान असं मळून घ्यायचं, त्यातला आता एक गोळा काढायचा त्या पिठामधला आणि तो असा दोन्ही हाताने ओढायचा, म्हणजे पुरणपोळी जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा त्या पुरणपोळ्या फाटत नाहीत आणि त्या छान येतात, फुगतात पण आपल्या पुरणपोळ्या। म्हणून ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे। असं ते दोन्ही हाताने ते पीठ असं ओढायचं, बघा अशा प्रकारे। तुम्ही रेसिपी खरं अशा प्रकारे घरी ही पुरणपोळीची करून बघा। पुरणपोळी फुगण्यासाठी आणि मऊ लुसलुशीत राहण्यासाठी ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे। बघा अशा प्रकारे आपण ते पीठ आता ओढून घेतलेलं आहे। बघा आपलं पुरणपोळीसाठी कणिक रेडी आहे। आता आपण पुरणामध्ये आपण वरतून गुळाचा पदार्थ आहे, म्हणजे आपण वरतून जायफळ घालणारच आहोत। जायफळ घालून घेऊया थोडंसं असं। त्यानंतर आपण आता पाव चमचा वेलची पावडर घालणार आहोत। आता हे छान आता एकत्र करून घेऊया, आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। पुरणपोळी आता आपण लाटायला घेऊया, बघा। अशा प्रकारे तुम्ही हाताने पुरणपोळीचा जो गोळा आहे ना आपण घेतलेला पीठ, ते आपण करू शकतो। त्याच्यानंतर बघा त्यामध्ये पुरण भरूया। ते तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता किंवा हाताने पण ते स्प्रेड करू शकता पीठ, कारण की ते एवढं लुसलुशीत झालेलं आहे पीठ, ते सैलसर झालेलं आहे। वरतून आपण ते पीठ घालून ते छान आता हाताने असे आधी थापून घ्यायचे, म्हणजे हाताने अशी थापली ना तर ते पुरण हे शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत ते पसरलं जातं, म्हणून आधी हाताने थापून घ्यायची। बघा अशा प्रकारे। आणि नंतर आता अलगद असं लाटण्याने त्याला आपण लाटून घेणार आहोत। बघा आपली पुरणपोळी रेडी आहे। तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती आपण आता थोडं तूप घालणार आहोत आधी आणि खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची तव्यावरती। बघा तवा भरून आपली पुरणपोळी झालेली आहे। शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत बघा ते पूर्ण पुरण पसरलेलं आहे, म्हणून ती जी सांगितली ती स्टेप पण खूप महत्त्वाची आहे। बघा अशी आपली पुरणपोळी टम्म फुगली आहे बघा। बघा ही दुसरी पुरणपोळी घातलेली आहे मी तव्यावरती।
अशा सगळ्या पुरणपोळ्या आपण करून घ्यायच्या आहेत। बघा आपण आता पुन्हा सेम आपण आता तसंच करणार आहोत प्रोसेस। वाटीची डाळ घेतली त्याच्यामध्ये जवळ 7 पुरणपोळ्या होतात। तर हे अचूक प्रमाण आहे पुरणपोळीसाठी 7 पुरणपोळीचं। चला तर मग बघा मंडळी, आपली पुरणपोळीची थाळी रेडी आहे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। चला बाय, धन्यवाद।